नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे पिंपल बद्दल। तर बरेचदा असं होतं ना की पिंपल फोडल्यावर डाग येतात असं म्हटलं जातं, म्हणून सगळेजण आपल्याला सांगतात की पिंपल आला की त्याला फोडायचं नाही। तर पिंपल फोडल्याने खरंच डाग येतात का नाही येत, कधी पिंपल फोडला पाहिजे आणि कधी नाही फोडला पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा पिंपलचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। पिंपल आला की त्याला सारखं सारखं असा हात नाही लावायचा। जर तुम्ही सारखं त्याला हात लावलं तर ते बॅक्टेरिया इकडे तिकडे पसरतात आणि मग तुम्हाला 1 ते 4 पिंपल येऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला सारखं हात नाही लावायचा आहे। तो पिंपल आला की तो 2 दिवसात ड्राय होईल आणि तो ऑटोमॅटिक निघून जाईल। तुम्हाला काहीच करायची गरज नाही लागणार। पिंपल आला की पिंपलवर तुम्ही हे बेंझोल पेरॉक्साइड वापरू शकता, क्लिंडामायसिन वापरू शकता, तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड स्पॉट ट्रीटमेंट वापरू शकता। असे भरपूर स्पॉट ट्रीटमेंट तुम्ही वापरू शकता। आणि कधीही जेव्हा तुम्हाला पिंपल येईल तेव्हा तुम्हाला विटॅमिन सी किंवा रेटिनॉल तुमच्या चेहऱ्यावर वापरायचे नाहीये, कारण ह्याने पिंपल्स तुमचे वाढू शकतात आणि पिंपल्सला थोडं हार्श असतं। जर तुम्हाला पिंपलसाठी बेस्ट ऑप्शन हवा असेल तर तुम्ही हे बेंझोल पेरॉक्साइडचं 2.5% हे जेल वापरू शकता। हे तुम्हाला मेडिकलमध्ये कुठेही मिळेल। पिंपल्स असल्यावर नेहमी तुम्हाला नॉन कमिडोजेनिक प्रोडक्ट्स वापरायचे आहेत, लाईट वेट मॉइश्चरायझर वापरायचं आहे। जर तुम्ही हेवी मॉइश्चरायझर वापरलं तर तुम्हाला अजून जास्त पिंपल्स येऊ शकतात। आणि जेव्हा आपण एक कोणता तरी असा पिंपल फुटला आणि त्याच्यामधून पस बाहेर आला तर तो कॉटननी साफ करा, नाहीतर तुम्हाला अजून 2-3 पिंपल्स येऊ शकतात। त्यामुळे जर पिंपल फुटला ऑटोमॅटिक, जर तुम्ही अशा कोणत्या क्रीम्स वापरत असाल आणि तो पिंपल ऑटोमॅटिक फुटला तर तुम्हाला कॉटननी तो एरिया क्लीन करायचा आहे आणि परत तुम्ही ही क्रीम वापरू शकता। पिंपल गेला की तिथे डाग काय येतात। जर स्किन हील झाली नाही, हीलिंग प्रोसेसला प्रॉब्लेम आला तर डाग खड्डे येऊ शकतात। जेव्हा आपण पिंपल फोडतो तेव्हा टिश्यू स्किन आपली रिपेअर होत नाही, याने डार्क स्पॉट्स, लाल चेहरा, खड्डे असे येतात। त्यामुळे जेव्हा पिंपल येईल तेव्हा त्याला त्रास देऊ नका। त्याच्यावर तुम्ही अशा या क्रीम्स वापरू शकता किंवा तुम्ही कोणतेही क्लिंडामायसिन किंवा कोणतीही स्पॉट ट्रीटमेंट वापरा आणि जेणेकरून तो पिंपल ऑटोमॅटिक जाईल। तुम्हाला काही एक्स्ट्रा करायचं नाहीये, पिंपल तुमचा फोडायचा अजिबात नाहीये। जर तुम्हाला पिंपल आला आणि तुम्ही जर ह्या क्रीम्स वापरल्या, म्हणजे ही बेंझोल पेरॉक्साइड किंवा क्लिंडामायसिन ह्या ज्या स्पॉट ट्रीटमेंट आहे पिंपलच्या, ह्या जर तुम्ही वापरल्या तर तुमची स्किन तिथली ऑटोमॅटिक रिपेअर होते आणि तुम्हाला ना फोडायची गरज आहे, ना तुम्हाला परत तिथे खड्डे येणार आहेत, ना तुम्हाला पिंपलचा डाग राहणार आहे। तेच जर तुम्ही पिंपलला काहीच लावला नाही, त्याला जर तसंच ठेवला तर नंतर तो एक छोटासा डाग राहू शकतो, कारण स्किन आपली रिपेअर होत नाही, हील होत नाही। त्यामुळे ह्या क्रीम्स नक्की ठेवा। जेव्हा जेव्हा पिंपल्स येईल तेव्हा तुम्हाला हे लावायचं आहे आणि जेव्हाही पिंपल तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला तो फोडायचा नाहीये, कारण फोडल्यावर तो पस पसरतो आणि मग परत दुसरे तिसरे पिंपल्स येऊ शकतात। त्यामुळे स्वतःहून तुम्हाला फोडायचं नाहीये, तो ऑटोमॅटिक क्रीम लावल्यावर तो निघून जातो, तो फुटतो आणि मग तुम्हाला क्लीन करायचं आणि दॅट्स इट, तुम्हाला जादा काही करायचं नाहीये। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ पिंपल बद्दल। जर तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।